नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रात शिवसेना 2 वेळेस फुटली आणि तीही 22 तारखेलाच. दुसऱ्या फुटीत महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आलेले 6 खासदार शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. त्यातील 6मधील एक धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे आहे. आणि या सर्व खासदारांनी आता एकत्रित परवा देशाचे गृहमंत्री सहकार मंत्री असलेल्या अमित शहांची भेट घेतली आहे. या 6 खासदारांची केंद्रात जे NDAचं सरकार आहे त्या सरकारचे जे प्रमुख दोघं आहेत, एक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे गृहमंत्री आणि सहकार मंत्री असलेले अमित शहा यांची संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सर्वसर्वा एकनाथ शिंदे यांनी अमित शहांची भेट घडवून त्यांच्या आणि अमित शहांच्या ओळखी करून दिलेल्या होत्या. त्यानंतर काल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, नरेंद्र मस्के, नागेश आष्टीकर आदींनी मिळून परत गृहमंत्री आणि सहकार मंत्री असलेल्या अमित शहांची बैठक घेतली. या बैठकीत खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील जो कामच लवकरात लवकर करून देण्यासाठी व्यवस्था करा अशी मागणी अमित शहा यांच्याकडे केली. त्यात धाराशिव सोलापूर या रेल्वे मार्गाचं तुळजापूर ते सोलापूर या कामाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पार पडण्यास सांगा आणि कामाला प्रारंभ करा. परत पाणी स्थिर ह्याच्यातील नीरा शीना या प्रकल्पातून मराठवाड्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची जी योजना आहे ती केंद्रीय योजना म्हणून राबवा. धाराशिव शहरात लवकरात लवकर केंद्रीय विद्यापीठ उभा करा आणि आदी इतर मागण्यांचं त्यांना निवेदन दिलं. त्यांच्याबरोबर अगदी समोरासमोर त्याबाबत चर्चा केली आणि त्यांच्याकडून काम लवकरात लवकर करण्याचं आश्वासन पण पत्रात पाडून घेतलेलं आहे. साधारण 2-1 महिन्यापूर्वी डिजिटल प्लॅटफॉर्मवर अमेरिकेच्या बोस्टन शहरातून स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टीला अगदी करोडोनी फॉलोअर्स मिळालेले आहेत आणि प्रत्यक्षात तरुण पण त्यांच्या मागं तेवढ्याच ताकदीनं उभे आहेत. हे परवा जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनातून स्पष्ट दिसून आलं आहे. त्या 36 दिवसाच्या आंदोलनाचं फलित म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, त्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरचे गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया जी आता सुरू आहे ते, आणि नीट परीक्षेच्या कारणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना
आर्थिक मदत देण्याचं पण केंद्र सरकारनं मान्य केलेलं आहे. तर या कॉक्रोच जनता पार्टीचं स्थापना आणि त्याचे एका अर्थानं सर्वेसर्वा हे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारे अभिजित दिपके आहेत. आणि अभिजित दिपके यांना जंतर मंतरच्या आंदोलनापासून अगदी जागतिक पातळीवर त्यांचं नाव सतत चर्चेत असतं. त्यांनी त्यांच्या जंतर मंतर आंदोलनाचं दखल ही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पण घेतली होती. मग त्यात वॉशिंग्टन पोस्ट आलं, BBC आलं आणि त्यामुळं अभिजित दिपके ही सेलिब्रिटी अशी पर्सनॅलिटी झालेली आहे. तर या कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपके यांच्या निवासस्थानी होणार आहे. आणि या बैठकीत CJPचं पुढची धोरणं काय CJPची धोरणं ठरवणं, पुढची आंदोलनं किंवा काय याचं हे करणं हेच ठरणार आहे. कुठल्या 5 स्टार हॉटेल किंवा याच्यात ही बैठक नाही, तर अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात असणाऱ्या घरी कोर कमिटीची बैठक पार पडणार असून कॉक्रोच जनता पार्टीचे जे कोर कमिटीचे सदस्य आहेत ते छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल पण झालेले आहे. आता हे सर्व मिळून काय निर्णय घेतात, काय भूमिका ठरवतात याकडं महाराष्ट्राचंच नव्हे संपूर्ण भारताचं लक्ष लागून राहणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.